तरी आपली आवड ठरायला पाहिजे. गरज वेगळी आणि आवड वेगळी. बऱ्याच वेळेला आपण सत्संगतीत जातो पण गरज म्हणून जातो, काहीतरी स्वार्थ असतो आपला, काहीतरी स्वार्थ असतो म्हणून आपण जातो. लौकिकातला स्वार्थ असतो, हो काहीच नाही तरी आपल्याला कमीत कमी पसायदान तरी चांगलं सांगता येईल, है की नाही? कमीत कमी पसायदान तरी चांगलं सांगता येईल. ही काय गरज आहे का आवड आहे? परीक्षेत पास होता येईल, गरज आहे का आवड आहे? परीक्षेला श्लोक आलेला, गरज आहे का आवड आहे? गरज आहे. संतांकडे जात असताना आपण गरज म्हणून जायचं नाही, ती गरज पूर्ण करणारच आहेत आपली, परंतु आवड म्हणून जायचं. आवड जी असते ती कधी संपत नसते. गरज संपल्यानंतर मग गरज सरू. अशा बरेच लोक संतांच्याकडे आले, तुकोबरायांच्याकडे आले पण टिकले नाही. ज्ञानोबरायांच्याकडे आले, टिकले नाही. म्हणून ज्ञानोबरायांनी तुम्हाला सज्जन सोयरे वाटावेत पण गरज म्हणून नाही वाटावेत. सदा शब्द वापरला. सदा शब्द अर्थ आहे अनुकूल परिस्थितीत, प्रतिकूल परिस्थितीत, सुखाच्या वेळेस, दुःखाच्या वेळेस, नाही तर अनुकूल बोलतात तोपर्यंत ते सोयरे वाटतात. एक दिवशी जर प्रतिकूल बोलले, आपलं चुकलेलं असतं म्हणून एखादा प्रतिकूल बोलले तर म्हणतात परत याचं तोंड बघायचं नाही. संत असे कुठे असतात का एवढे रागवतात? तुकाराम महाराज रागवलेले आहेत, ज्ञानेश्वर महाराज नाही रागवले. परंतु सदा कोणत्याही परिस्थितीमध्ये, अनुकूल परिस्थितीतही ते आपल्याला सोयरे वाटावेत, आपल्या प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा सोयरे वाटावेत. किती सोयरे वाटले पाहिजेत? संत ज्ञानोबराय सगळ्यांना सोयरे वाटत होते. ज्ञानोबरायांच्या विषयी सर्व संतांची भाषा आहे. ज्ञानराज माझी योग्याची माऊली. जनाबाई म्हणतात ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. ज्ञानोबा माझा म्हणतात. कैवल्याचा पुतळा प्रगटला भूतळा, चैतन्याचा जिव्हाळा ज्ञानोबा माझा. ज्ञानदेव माझे सोयरे धायरे, जिवलग निर्धारे ज्ञानदेव. म्हणून ज्ञानोबाराय सुद्धा संत कसे सोयरे वाटावे त्यासाठी सुंदर एक अभंग आहे. ज्ञानोबारायांचा अभंग आहे. पूर्वजन्मी सुकृते थोर केली. संत भेटल्यानंतर असं वाटलं पाहिजे मला संत भेटलेले आहेत, काहीतरी पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फळाशी आली, परमानंदो आजी मानसी, भेटी या झाली या संतांशी. माय बाप बंधू सखे सोयरे, याते भेटावया मन न धरे. असे सोयरे वाटले पाहिजे. संत इतके आवडीचे वाटले पाहिजे, संत एवढे प्रिय वाटले पाहिजेत की माय बाप बंधू सखे सोयरे, प्रतिकूल असतील तर यासी भेटावया मन न धरे. एका 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 तीर्था उनी आगळे, तया माझी परब्रह्म सावळे. हे पियुषा परते गोड वाटत. किती गोड वाटत? अमृतापेक्षा सुद्धा गोड वाटत. काय? पंढरी रायाचे भक्त भेटत, बाप रुक्मा देऊर विठ्ठले, संत भेटता भव दुःख फिटले. अशा प्रकारे संतांच्या विषयी ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. सर आत्मज्ञाने चोखडी, संत जे माझी रुपडी, ते तर दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. संतांच्या ठिकाणी अशा प्रकारे आवड पाहिजे. दृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. कामी मनुष्याला कामिनी आवडते त्याप्रमाणे संत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती,
पाय आठविती विठोबाचे. हे तुका म्हणे माझ्या जीवाचे जिवलग, सोयरे हरिजन प्राण सखे. म्हणून असे संत जे आहेत ते काय वाटले पाहिजेत? सोयरे. कोणते? ओवी पूर्ण परत सांगा. चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. मार्तंड आहेत पण कोणाला ते कधी ताप देत नाहीत. तुका भास सूर्याची परी, किंवा नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु. भास्कर आहेत पण ते पूर्ण कीर्ती. म्हणजे तो भास्कर आहे पण तो पूर्ण कीर्ती नाही, त्याच्या कीर्तीत अपूर्णता आहे. पण हे असे भास्कर आहेत, त्यांनी सगळ्यांचा ताप घालवला. हा, भानू तुका असं म्हटलं. पण मार्तंड जे तापहीन, त्यांच्यामुळे कधी कोणाला ताप झाला नाही, त्यांनी कोणाला ताप दिला नाही. यस्मान्नो द्विजते लोको, लोकांनो द्विजते चयः, हर्षामर्ष भय द्वेगैर. अशा प्रकारचे ते भक्त असल्यामुळे मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन. असे सज्जन आहेत. ज्ञानोबराय म्हणतात सर्वांना. सर्वांना म्हणजे पशूंना, हो, त्या ठिकाणी रेड्याला सुद्धा भेटत, त्या ठिकाणी पशुपक्ष्यांना सुद्धा भेटत. ज्ञानो तुकोबारायांच्या जीवनातला प्रसंग आहे. महाराज त्या ठिकाणी भजन करत होते. गावातला एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याने म्हटलं की इथंच भजन करता त्याऐवजी माझ्या शेतात भजन करत जा, माझ्या शेतात तुम्ही भजन करत जा, मी तुम्हाला काही दाणे देईल त्याच्या मोबदल्यामध्ये. इथंही भजन करायचंय तिथंही भजन करायचंय, फक्त काय करा, शेतात थांबा आणि पक्ष्यांचं रक्षण करा म्हटलं, पाखरे राखा म्हटले. मग दुसऱ्या दिवशीपासून तुकाराम महाराज भजन करायला गेले. बसले. बसल्यानंतर तुकाराम महाराजांनी भजन केलं नाही बरं का. सुरुवातीला आवाज येईल, हे उडून जातील म्हणून त्यांना म्हटले. बऱ्याच दिवसानंतर हा दुष्काळ गेला. दुष्काळात सगळ्यांना पाणी मिळालं नाही, अन्न मिळालं नाही. आता अन्न मिळालंय, सगळ्यांना खाऊ द्या म्हटले. तुम्ही खा म्हणे निवांत. तोपर्यंत मी गप्प बसतो म्हणे, भजन नाही करत, मी गप्प बसतो. आणि नंतर खाल्ल्यानंतर म्हणायचे पाणी पिऊन या आता लगेच. हो, पाण्याचे दोनही लावले असे काही सांगतात. मैपती महाराजांनी लिहिलं. पक्ष्यांशी त्या ठिकाणी तुकाराम महाराज बोलत असत. पक्षी उडायला लागले तर त्यांना वाईट वाटत असे, आणि म्हणून मार्तंड जे तापहीन, त्यांच्यामुळे पक्ष्यांना सुद्धा ताप नाही, पक्ष्यांना सुद्धा आनंद वाटू लागला. आला तो मनुष्य एवढ्या रागावून बोलायला लागला. महाराज म्हटले तुम्हीच म्हणले होते पाखरं राखा म्हणून. त्यांचं मी काय केलेलं आहे? रक्षण केलेलं आहे, कोणाला ताप नाही. अशा प्रकारे ते सदा, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. अशा प्रकारे या मागण्या केल्या. आता शेवटी ज्ञानोबाराय काय करतात? उपसंहाराची मागणी करतात. एक उपसंहाराची मागणी राहिली आणि आज परिशिष्टाची मागणी. उपसंहाराची मागणी करत असताना परत एकदा किंबहुना शब्द वापरलाय. किंबहुना सर्व सुखी पूर्ण होणे तिने लोकी, भजी जो आदी पुरुखी अखंडित. याचा विचार उद्याच्या प्रवचन. पुंड